नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ममता जोशी आणि श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत स्वामींचे खूपच सुंदर असे वस्त्र आणि पगडी. तर आता हे तुम्ही पाहू शकता म्हणजे आषाढी एकादशी येत आहे, तर बरेच लोकांचे असे वस्त्रांचे ऑर्डर होते. तर पहा स्वामी किती सुंदर दिसत आहेत अशा वस्त्रामध्ये. वारकरीचं लूक पूर्ण आलेलं आहे आणि त्याचबरोबर आपली ही विठू माऊलींची पगडी आपण स्वामींना परिधान केली तर स्वामी खूपच सुंदर असे दिसणार आहेत सगळ्यांच्या घरी. तर म्हणजे माझा प्रयत्न होता की म्हणजे आपण असं काहीतरी वेगळं करूया की जेणेकरून प्रत्येकाला घेता पण येईल आणि हो, एकदम स्वस्त दरात आहे की म्हणजे प्रत्येक स्वामी भक्तांना ही पगडी घेता येऊ शकते. तर आपण त्याप्रमाणेच बनवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की म्हणजे ही 5 इंचापासून ते म्हणजे 12 इंच ते 14 इंच अशा साईजमध्ये आपण बनवलेले आहे. तर पहा स्वामी पण किती सुंदर दिसत आहेत या पगडीमध्ये. आणि हो, असं नाही आहे की म्हणजे आषाढी एकादशी आहे तर म्हणजे हे वस्त्र आपण त्या दिवशीच परिधान करू शकतो. पण आपण प्रत्येक एकादशीला स्वामींना हे सुंदर असे वस्त्र त्या दिवसासाठी सुद्धा आपण स्वामींना वेअर करू शकतो. तर म्हणजे तुम्ही पाहू शकता की बघा, ही पगडीसुद्धा स्वामींना किती सुंदर दिसते. तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेच असाल. तर हे म्हणजे ज्यांचे ज्यांचे ऑर्डर होते त्यांचे त्यांचे बनवून झालेले आहेत. तर मी आता फक्त इथे 4च दाखवले आहेत, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये तर तुम्हाला कळेल आणि साईजप्रमाणे डिझाईन आपले होतात. तर इथे तुम्ही पाहू शकता की म्हणजे आपण असं सुद्धा स्वामींना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारेचे म्हणजे वस्त्र किंवा म्हणजे धोती वगैरे आपण स्वामींना घातली ते तर त्याच्यावरती आपण स्वामींना ही पगडीसुद्धा घालू शकतो किंवा म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही स्वामींना म्हणजे म्हणतो ना, की आपली एक इच्छा असते जसं आपण सुंदर असं सजतो तसं आपण स्वामींना सुद्धा सजवण्याचा प्रयत्न करतच असतो. आणि माझासुद्धा हाच प्रयत्न असतो, की म्हणजे खूप छान असं म्हणजे जे म्हणजे स्वामी असे छान दिसायला पाहिजे आणि गोड दिसायला पाहिजे. तर त्याप्रमाणेच आपण पगडी बनवतो, की एक आहे, की म्हणजे बरेच लोकं म्हणतात, की तुम्ही जास्त हेवी नाही करत. तर हेवी करण्याचा प्रश्न नाही आहे, म्हणजे मी हेवी पण करू शकते. पण मला असं वाटतं, की आपण म्हणजे जेव्हा स्वामींना घालतो ना, तर स्वामींचा चेहरा दिसणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून त्याप्रमाणे अशी नाजूक डिझाईन असते. पण आणि बरेच म्हणजे मी बनवलेले सुद्धा आहेत. पण म्हणजे लहान पगडी असेल ना, तर त्याच्यावरती हेवी डिझाईन होतच नाही. मोठी पगडी असेल ना, तर साईजप्रमाणे म्हणजे छान अशा डिझाईन करता येतात किंवा म्हणजे आपण हेवी लूक देऊ शकतो. पण लहान पगडीमध्ये तसं पॉसिबल होत नाही. त्याच्यामुळे म्हणजे मी नाही करू शकत ती कारण की 3 इंचाची मूर्ती असेल त्याच्यावरती म्हणजे आपण हेवी लूक दिलं ना, तर म्हणजे ते स्वामींच्या डोक्यावरती खूप मोठं दिसतं आणि मग ते म्हणजे स्वामींचा चेहराच दिसत नाही. म्हणून आणि बाकी मोठी पगडी असेल तर तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्हाला बनवून मिळू शकेल. तर इथे पाहू शकता की स्वामींना बघा मी आता ही आपली 5 इंचाची स्वामींची मूर्ती आहे. तर 5 इंच स्वामींच्या मूर्तीला पण म्हणजे तुम्हाला याच्यासाठी दाखवत आहे, की त्याच्याने तुम्हालाही अंदाज येईल की आपल्याकडे 5 इंचाची स्वामींची मूर्ती आहे, तर स्वामींना घातलं तर आपले स्वामी कसे दिसतील. तर त्याच्यासाठीच मी ते तयार करून म्हणजे स्वामींना असं सुंदर वस्त्र वगैरे घातलेले आहे. त्यांना छान अशी माळ घातलेली आहे. तर ही पहा ही 14 इंचाची स्वामींची मूर्ती आहे. आपण असं सुंदर लटकन वगैरे इथे साईडला लावलेले आहेत आणि मासोळ्या तर खूपच छान झाल्यात. म्हणजे अगदी असं खरोखरचे जे असतील ना तसंच आहे. मी म्हणजे माझा प्रयत्न तोच असतो प्रत्येक वेळा, की जे ऑरिजिनल असेल ना ते आपण थोडंफार तरी तसा लूक देण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, की जेणेकरून ते दिसतील. तर आता ही 3 इंचाची स्वामींची मूर्तीचे वस्त्र आहे, धोती आहे, एक बोटा एवढी. तर सगळे वस्त्र पगडी कसे वाटले नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि इथे माझा नंबर देत आहे. तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर फक्त मला WhatsAppला मेसेज करा. कॉल कोणीही करू नका कारण की कॉल घेता येत नाही. मी बरेच व्हिडिओमध्ये सांगते कारण की तेवढं पॉसिबल होत नाही. तर कसे वाटले ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि जर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.